मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में जनसंपर्क यात्रा शुरू है। मुंबई के मागा, ठाणे, मलाड, जोगेश्वरी, डिंडोशी, अंधेरी विधानसभा का बैठक शुरू है। सरकार ने जो योजना शुरू किया है वह लोगों तक पहुंच रहा है कि नहीं, इसकी जानकारी ली जा रही है। शाखा प्रमुख, शाखा समन्वयक के साथ सीधे बात किया जा रहा है। श्राम आधा कोलीवाड़ा घर का प्रश्न है। मागा, ठाणे में वन विभाग SRA माधा कोलीवाड़ा घर का प्रश्न है। मागा, ठाणे में वन विभाग SRA का प्रश्न है। कल ही कुछ लोगों को मदद दिया गया। रामाबाई अंबेडकर नगर के लोगों के लिए MMRDA महाड़ा ने मिलकर नया प्रकल्प शुरू किया है। बिल्डर ने जो घर नहीं दे रहा है वह सब अब सरकार देखने वाली है। कौन समझा राउत, नशा करके जो बोलता है उसको उत्तर देना उचित नहीं है। कांग्रेस लाडली बहन योजना के विरोध में है और अंधेरी पूर्व विधानसभा, हर विधानसभा में सबको लगता है कि हमें चाहिए, सभी जगह कार्यकर्ताओं की भावना होता है। कौन समझा राउत किसकी कितनी लायकी है, किसी की कोई सुनने की परिस्थिति नहीं है। अंदाचा सीधा, मुख्यमंत्री लाडली बहन योजना की तरह आनंद की सीधा देते हैं, उसके विरोध में भी गए थे। कोर्ट ने इनकी याचिका फटकार दिया है। माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा जनसंवाद यात्रा सुरू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक नगर, मग नंतर कोल्हापूर, सांगली आणि आता मुंबई आणि याच्यानंतर मराठवाडा असा हा जनसंवाद यात्रा असेल। आणि आज मुंबईमध्ये मागा, ठाणे आणि मालाड आणि त्यानंतर पुढे जोगेश्वरी असेल, दिंडोशी असेल आणि अंधेरी पूर्व या विधानसभेचा आढावा बैठक आम्ही घेतोय। माझ्याबरोबर माजी खासदार राहुल शेवाळे जी आहेत, अडसूळ साहेब होते, पावसकर जी आहेत, आमदार सुर्वे साहेब आहेत, मनीषा कायंदे मॅडम आहेत, शीतल म्हात्रे जी आहेत, सिद्धेशजी कदम आहेत। एक कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी त्या विधानसभेमध्ये कशा प्रकारे काम चालू आहे, कशा प्रकारे पक्ष संघटना आहे, सध्याची स्थिती काय आहे, संघटनात्मक ताकद किती आहे, कुठल्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून काम कशा प्रकारे सुरू आहे, आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि सरकारने ज्या ज्या योजना सुरू केल्या त्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचतायत की नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी लेक योजना असेल, युवा कार्य प्रशिक्षण आहे, अशा अनेक योजना ज्या सरकारने सुरू केल्या त्याचं पर्क्युलेशन त्याच्या खालच्या स्तरापर्यंत आपण घेऊन जातोय की नाही याचा देखील आढावा या बैठकीच्या माध्यमाने होतो। आणि त्याचबरोबर शाखा प्रमुखांशी, शाखा समन्वयकांशी, थेट शिवसैनिकांशी थेट संपर्क जो आहे तो या बैठकींच्या माध्यमाने होतोय। ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे, त्याचबरोबर त्या विधानसभेमध्ये असे काय प्रश्न आहेत का, ते प्रश्न आता अजून सोडवणं बाकी आहे की त्याच्यावरती लगेचच निर्णय घेऊ शकतो। मी सारखं म्हणालो तुम्हाला, जे नशा करून बोलतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपण बांधील नाही। रोज रोज तेच बोलल्यावरती काय भेटत नाही, त्याच गोष्टी सुरू राहतात। आणि मला वाटतं उगाच कोणाच्या प्रश्नाला उत्तर आपण द्यायचं, कोणाची किती लायकी आहे हे आपण ठरवलं पाहिजे। या सगळ्या बैठकीमध्ये लोकसभेमध्ये बदलावं किंवा कार्यकर्त्यांवर जाताना पार्लमेंटचे संघटना तयार होते, त्याबद्दल काय झालं पाहिजे असे जे कार्यकर्ते आपण सांगितलं काय केलं। कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या परीने काम करतायत। त्यांना या योजनेच्या माध्यमाने, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने लोकांपर्यंत ते पोहोचले पाहिजे। लाडकी बहीण कुटुंब भेट हा उपक्रम जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केला हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी रोज 10 ते 15 घरं जी आहेत ही केली पाहिजे, जेणेकरून आतापर्यंत जे लाभार्थी झालेले नाही किंवा जे वंचित राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत थेट पक्ष शिवसेना पोहोचू शकते आणि त्यांना देखील लाभार्थी करून घेऊ शकते। आणि त्याचबरोबर संपर्क जो आहे पक्षाचा हा प्रत्येक घरापर्यंत होईल। या लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट या माध्यमाने हे देखील इन्स्ट्रक्शन्स जे आहेत हे आम्ही कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पहिल्या दिवशी 15 घरं स्वतः केलेली आहेत। आणि मला वाटतं आता गणपती झालेले आहेत, आता सगळे लोक
काही लोकांनी सुरुवात केलेली आहे, काही लोकांची सुरुवात करण्याची बाकी आहे, ती सुरुवात देखील होईल. लाडकी बहीण योजना कितपत पोहोचली, लोकांचं काय रिस्पॉन्स आहे याबद्दल? लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे की लाडकी बहिणीच्या एक मोठं यश आपण बोलू शकतो की सरकारला आलं. 2 महिन्याच्या आत लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचली. करोडो, आजपर्यंत 1,60,00,000 लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. आणि मी तुम्हाला सांगतो 30 सप्टेंबर पर्यंत हा आकडा 2.5 कोटीपर्यंत पोहोचेल. म्हणजे काही महिन्यातच, 2-3 महिन्यातच इतका मोठा आकडा जो आहे हा सरकार, कारण की सरकारची यंत्रणा, त्याचबरोबर खाली प्रशासना म्हणजे पूर्णपणे प्रशासनाची यंत्रणा असेल, कार्यकर्त्यांची यंत्रणा असेल, ही चांगल्या प्रकारे काम करते. म्हणून प्रत्येक घरापर्यंत ही योजना गेलेली आहे आणि त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. मी काही महिलांना इथे भेटलो, बहिणींना भेटलो की बाबा पहिल्यांदा कुठल्या सरकारने, पहिल्यांदा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्याबद्दलचा विचार केला आणि आम्हाला आमच्या पायावरती उभं करण्यासाठी, आम्हाला सक्षम करण्यासाठी दरमहा 1500 रुपये देण्याचं ठरवलं. आणि जे वचन दिलं होतं ते वचन रक्षाबंधनाच्या अगोदरच दिलं, पूर्ण केलं. म्हणजे 3000 रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये. आणि आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही, ज्यांनी लेट फॉर्म भरलेत, त्यांच्या तर खात्यामध्ये आता सप्टेंबर एंड पर्यंत 4500 रुपये जमा होते. तर मला वाटतं ही लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने प्रत्येक महिलेला सक्षम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने केलेलं आहे. विधानसभेच्या जागेवरती भाजप आमदार अमित साठे यांनी दावा केला आहे की अंधेरी पूर्वमध्ये आता भाजपचा उमेदवार निवडून येईल असं त्यांनी दावा केला. प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की माझी ताकद जास्त आहे. आम्हाला इकडे आता मालाडची मी आढावा बैठक घेतला, तर ते मालाड पूर्वमध्ये आमच्या कार्यकर्त्यांकडून मागणी आहे की बाबा ही जागा जी आहे ती शिवसेनेला सुटावी. तिथे तसं त्यांची मागणी असेल अंधेरीमध्ये की बीजेपीला सुटावी. असं सगळीकडे जे आहे ते कार्यकर्त्यांची भावना असते. कार्यकर्त्याला वाटतं की माझा पक्ष इथे मजबूत आहे. पण मला वाटतं अल्टिमेट निर्णय जो आहे हा तिन्ही पक्षश्रेष्ठी जे आहे ते बसून घेतील. कुठला उमेदवार, कुठला पक्ष कुठल्या विधानसभेमध्ये निवडून येईल हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे एकत्र बसतील आणि ठरवतील. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं समन्वयाने सगळ्या गोष्टी चालू आहेत. लवकरच आपल्याला कळेल की कुठली जागा, कुठला पक्ष जो आहे तो हा लढवतोय. संजय राऊत पंचायत नाना पटोले त्यांनी सांगितलंय संजय राऊतांचं आता मी थोड्या वेळा अगोदर सांगितलं की कोणाची किती लायकी आहे हे आता त्यांच्यामधले पण लोक जे आहेत हे सांगू लागलेले आहेत. आणि मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला जे आहे ते तिथे मुख्यमंत्रीचा चेहरा बनायचा. आणि काही लोक ओरडून ओरडून थकले आता, मला मुख्यमंत्रीचा चेहरा बनवा, मला मुख्यमंत्र्याचा चेहरा बनवा. पण त्यांचा काय कोण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. कारण की त्यांची परिस्थिती जी आहे ही लोकसभेमध्ये त्यांना कोणामुळे मतदान मिळालं हे आता काँग्रेसला पक्क माहिती पडलेलं आहे की आमचीच मदत घेऊन आम्हाला जे सांगतायत की आम्हालाच मुख्यमंत्र्याचा चेहरा करा. आणि काही विशिष्ट वर्गाचं मतदान घेऊन त्यांना त्यांची दिशाभूल करून त्यांना धर्माच्या नावावरती भडकवून आज टेम्पररी मतदान जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे. पण महायुतीचं सरकार जे आहे हे कुठलाही धर्मभेद करत नाही, जातीभेद करत नाही. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने हिंदूंना जेवढा लाभ झालेला तेवढा मुस्लिम बहिणींना देखील लाभ झालेला आहे. त्याचबरोबर बाकी दलित महिलांना पण तिथेच लाभ झालेला आहे. आणि त्याचबरोबर आदिवासी बहिणींना पण तितकाच लाभ झालेला आहे. हे महायुतीचं सरकार जे आहे सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे जे आहे हे काम करतोय. आणि प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम करतोय. धन्यवाद. शिवसेना